येतं बसायला तुम्हाला अधिकार नाही. एक मिनिट नाही करण्याचा भानगडी होती ना. ऐकून घ्या भाऊ, साहेब, ऐकून घ्या ना तुम्ही. यांचा ग्रुप प्रमुख हे नंतर राहिला पहिल्या समाजात आहे, पण याचं काम होतं नाही जायचं, बिलकुल जायचं नाही गावात, जायचं नाही, नाही जायचं नाही. काय समज नाही. समाजासाठी काहीतरी बोलले गाव कुठं तुम्हाला माहित आहे. गावात प्रवेश बंद आहे. गाव मुलांना आहे, गाव आहे की नाही सगळं. गावाच्या शिवाराला चार वडदची वेगळी असत, मागा वेगळी आहे, इकडे वेगळी, इकडे वेगळे. तुम्ही मुलांना येऊन बसले, तुम्ही आमच्या समाजासाठी काहीतरी बोलले गाव कुठं तुम्ही बोलले का? समाजाकरता बोलू नाही, विषयासाठी आले नाही. मामा आम्ही बोलायला एक मिनिट आहे का? तुम्ही ठरवलेलं ग्रामपंचायतनं आम्हाला, तुम्ही ग्रामपंचायत ठरवलेलं नाही आम्हाला. म्हणताय ना. तानाजी बाबू जायचं की नाही जायचं, बिलकुल जायचं नाही गावात, जायचं नाही, काय हरकत नाही ना. नाही जायचं नाही. काय संबंध काय नाही, हरकत नाही. काय संबंध नाही. येतं बसायला तुम्हाला अधिकार नाही. एक मिनिट नाही करण्याचा भानगडी होती ना. तुम्हाला सांगतो, काय हरकत नाही. हो काय हरकत नाही. 100% एका मिनिटात तुम्ही उठा, येथून निघा. तुझं भानगडीला हे करू एक गोष्ट नका. लक्षात ठेवा, तुम्ही असं एकीवर तुम्ही येऊ नका. एकेरीवर येईन झालं, नाही, एकीवर तुम्ही येऊ नका. एकेरीवर येणं झालं, एकेरीवर एकीवर येऊ नका. जाऊन जाऊ दे, जाऊ दे. थांबा. नाही चाललो ना तुम्ही या गाव हे मुलानं गाव आहे. मुलानं गाव आहे. हे मुलानं का साधू नगर आहे, वाडी आहे, गाव आहे मुलानं, मुलानं गाव आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात काय काय म्हणलं का सरकार? खरं सांगा तुझ्या साक्षीदार हे मुलानं म्हणजे का महागाव बस स्टँड आहे का हे सांगा मला. जाऊन आमचा एक गोष्ट लक्षात घे ना तू. काय? आम्ही ज्या अर्थी इथं आलो, तुम्ही आमच्या समाजासाठी काय बोलले मित्र? तुमच्या आता विधानसभेत काय बोलले? काय बोलले? माझे सगळे पूर्ण पत्र आहे. काय बोलले? सीएम साहेबांना माझ्या जेवढे साखळी उपोषण झाले सगळ्या तालुक्यामध्ये तुम्ही काय बोलले? कोणाला? कुठं कोण्या उपोषणाला भेट दिली? साखळी उपोषणाला वडातला उपोषण चालू साखळी, फक्त आमच्या उड्यात नव्हतं. महागावला उपोषण तुम्ही आले का? महागावला कुठं उभारखेडला भेट नाही दिली. कुठं आले? दाखवा बरं फोटो. तुम्ही आलेले मला उमरखेडला कोण्या मंडपामध्ये आलेले आहे? एक काम करा ना, तुमचे जे तुम्ही उपोषण पहिले केले होते त्यांना विचारा. पहिले ना, आता जे आंदोलन जे पेटलेलं आहे अहो, समाजाचं त्या- याच्यासाठी त्या सगळ्या त्या ठिकाणी तुम्ही सगळे बोर्ड लावून टाकले आहेत, बा कोणीही यायचं हा, नाही. मग आता तुम्हाला हे माहित आहे यायचं नाही, मग तुम्ही काय येऊन बसले इथं? तुमच्या मंडपात तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावून ठेवलं होतं की कोणी यायचं नाही. मंडपामध्ये साहेब बोर्ड नव्हते. सांगा मी तुम्हाला. मला दाखवा एखादं बोर्ड, करा मोबाईल तुमच्यावर. गावात तुम्ही उभारखेडला मी पाहिजे. बोर्ड लावत नाही. आमच्या गावात प्रवेश बंदी 100% आहे. नाही, हा गाव आहे. तुम्ही फुलसागीला बसू नका. तुम्ही फुलसागीला बसू नका. आम्हाला भानगडी करायची होता. काय जाऊ द्या ना, म्हणजे काय? आपण घरात ऐकत नाही. हो ना? एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या ठिकाणी आलो त्याच्यामुळे समोर जायचं नाही असं. मग तुम्ही चर्चा करायला, चर्चा कुणासोबत करायची? पण आपलं प्रमुख आहे. तुमचा पण प्रमुख आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हो ना. तुमचा माणूस आहे. तुमचा पण प्रमुख आहे. पण तुमचा प्रमुख झाल्याच्या अगोदर पहिला मराठा समाजाला हे नंतर राहिला पहिल्या समाजाचा आहे, पण यांचं काम होतं यायचं काम आहे ना. मी जाऊन ते सांगितलं साहेब असा असा विषय आहे, त्याच्यामुळे आपण घरात जाऊ नये. ओके, तुम्हाला ऐकून घ्या, एका दिवशी. बोलून घ्या तुम्ही, एक मिनिट थांबा. त्याला बोललो, त्याला इकडून येऊन त्याला इकडून गेला. त्याला बोललो, असा असा विषय आहे, आपण घरात जाऊ नये. फुलसागीला बसवायचं, उमरखेडच्या बस स्टँडला बसवायचं. तुम्ही प्रवेश बंदी असताना एवढं जाणार तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहिती गाव पण जाणार तुम्ही. मागच्या वेळेस तुम्ही इथं बोर्डी मार्फत गेले, तुम्हाला तिथून लोकांना वापस पाठवलं. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे पुण्याचा ग्रामपंचायत ठराव तुमचा पीए तुम्हाला सगळे लोक दाखवत होते. तुम्हाला 50 रुपयाचा गावात प्रवेश बंदी आहे. आमच्या गावात त्या दिवशी हेमंत पाटील आलता. स्वतः मला फोन आला, मी त्याच्या गाडीजवळ गेलो नाही. एवढ्या लोकांना विचारा बसच्या दुकानाला गेलो का त्याच्या गाडीजवळ फोन आला तरी आम्ही इथं त्यांना त्याला ते प्रवेश बंदीच्या पहिल्यांदा ते गेले. हेमंत पाटील वापस गेला. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. हे कुठं झाला? रस्त्याने चाली बसून आहे तिथे बसून नाही गावाच्या बाहेर आहोत. विचारलं फक्त आम्हाला आरक्षण भेटेपर्यंत तुम्ही आमच्या गावात तुम्हाला विनंती आहे किंवा घरपंपी विचारलं ना भाऊ.
मी तुला तुम्ही चुकीचा शब्द वापरला काय भूत प्रमुख आहे भूत प्रमुख आहे मी सांगितलं जायला सांगणार चुकीचे शब्द नाही वापरला मी जो शब्द परत पुन्हा वापरतो तो माझा भूत प्रमुख पहिले आमच्या समाजाचा आहे ते. आहे ना मी म्हणलो जायला मला माहिती आहे म्हणून त्यांना विचारलं समाजाचं आहे म्हणून हा, त्यातलं विचारायचं होतं अगोदर बाबांनी यायला प्रमुखाला तुमच्या तालुका प्रमुख तुमच्या सोबत होतं गाडीमध्ये त्याला विचारायचं आपल्याला तालुका प्रमुखाला माहिती राहते गावची नाही चुकीचा अर्थ समजा तुम्ही आमच्या समाजाने काही बोलत नाही ना कुठं अर्थ खोटं बोलले माहिती घ्या ना खोटं बोलले तुम्ही भाऊजी मराठा आरक्षणाच्या इकडे हे ज्यानं बॅनर की बाकीच्या कास्टवाल्याला पोराला ते द्या मराठ्याचं नाव नाही दिलं. जे काहीच नाही त्याच्यावर काय साहेब तुमचा आमच्या हातात होता तेव्हा. तुम्हाला फोन केला तेव्हा. अरे ती योजना जी तुम्हाला आहे एवढं बरं तुम्हाला एवढं आरक्षण माहित आहे करू नका रे शांत होऊ नका पुढे